सोन्याचं वाचे लगीन देवाचं लागल सोन्याचं वाचे लगीन देवाचं लागल ज्यांचं नाही त्यांना हिंट मिळाली आहे. सासऱ्याच्या घरी कोण लग्न झालं रे झालं की जावई कुठं नवरी नानाची तर नवरींच्याच घरी म्हणून त्यांना म्हटलं काय घर जावई. हा भाग वेगळा पण शास्त्र सांगते की आमंत्रण नसेल तर जाऊ. आणि म्हणून देवादिदेव महादेव म्हणायला लागले तर सतीला ग सती जाणा तू कारण मुलीला मात्र आपल्या वडिलांच्या घरी जायला बंधन नाही. जेव्हा तिचं मन करेल तेव्हा ती आपल्या बाबांच्या घरी जाऊ शकते. पण जावई जावयांनी नाही हे देवादिदेव महादेवांना माहिती आहे. आणि म्हणून भोले बाबा सांगतात सती तुला जायचंय ना अवश्य जा. मी नाही येणार कारण जे मी सांगितलं ते सांगितलं सतीला. सती म्हणाली हरकत नाही मी जाते माझ्या बाबांच्या घरी. आणि मग मात्र सती माता निघाल्या. सुंदर असा शृंगार केला तयारी केली आणि सती माता गेल्या कुठे बाबांच्या घरी. बाबा कोण वडील कोण हा दक्ष प्रजापती. आणि त्या यज्ञाच्या ठिकाणी आल्या. यज्ञाच्या ठिकाणी येऊन मात्र जशा आल्या आमंत्रणाशिवाय ही सती आपल्या घरी आली. आणि म्हणून वडिलांना घ्यायचा होता बदला. आणि या बदलेच्या भावनेने मात्र काय तर सतीला नको ते उद्देशून आईला पाहून तर आनंद वाटला हो. पण वडिलांनी जसं सतीकडे पाहिलं या दक्ष प्रजापतीने लगेच सतीला पाहून मात्र नको ते बोलायला लागले. तरी आमंत्रण नाही तरी आले. काय यांच्या कळीला साथ राहणार यांच्याकडे काय आहे कशा वेशात कशी तयारी करून आली पण बाकीचे पाहुणे पहा बस. आणि सतीला मात्र काय तर वडिलांनी अवहेलना केल्यासारखं बोलणं पाहिलं. आणि त्यामुळे तिला प्रचंड असं अगदी अपमानित झाल्यासारखं वाटलं. आणि ज्ञानी माणसाचा अपमान म्हणजेच त्याचा मृत्यू असतो. आणि अपमानित झाल्यासारखं वाटलं. आणि तिने काय तर स्व अग्नी प्रकट केला. आणि स्व अग्नीच्या बळावरती मात्र स्वतःला आपलं स्वतःचं शरीर त्या स्व अग्नीत प्रज्वलित केलं. आणि तिथेच देह ठेवला. आणि
जशी ही घटना मात्र देवादिदेव महादेवांना माहिती पडली, महादेवांच्या जटेतनं मात्र वीरभद्र प्रगटला आणि तो वीरभद्र येऊन या यज्ञ मंडपामध्ये विध्वंस करायला लागला आणि विध्वंस करायला लागला. हा वीरभद्र सर्वत्र यज्ञ मंडप पडला गेलेला आहे, मोड सगळीकडे केलेले आहे, पेंडाल पडले, खांब मोडलेले आहे, सगळ्यांना तोरण हार फुलं सगळे पाडले खाली. सगळ्यांना वाटलं आनंद घडला, कोण असेल हा, कोण असेल हा, कोण असेल हा. आणि असं करता कळालं की हा दुसरा कोणी नाही तर शिवाचाच जटेतून प्रकट झालेला वीरभद्र आहे. आणि हा वीरभद्र आहे कळाला. आणि वीरभद्राने काय तर माझ्या सती मातेला ज्याने त्रास दिला आहे त्याचा मात्र मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि त्रास देणारा कोण तर दक्ष प्रजापती. आणि म्हणून घेतली तलवार आणि काय तर दक्ष प्रजापतीचं तोड मात्र धड आणि शिर वेगळं केलं. दक्ष प्रजापती त्याच ठिकाणी धरातीर्थी पडलेला आहे, तोंड अलग पडलेला आहे आणि पडलेला आहे हे शिर आणि हे धड खालचं शरीर. आणि मग काय तर हा विध्वंस कसा झालेला आहे, सर्व गेले आणि देवादिदेव महादेवांना शरण आले. सांगितलं हा होणारा विध्वंस थांबवा अन्यथा अनर्थ घडेल. आणि मग मात्र देवादिदेव महादेवांनी सांगितलं, एवढं सगळं केलं तरी सांगितलं हरकत नाही म्हणे, जा आणि काय करा, अजाचं तोंड आणा. अज म्हणजे बकरा, बोकडं, त्या बोकड्याचं तोंड आणलं आणि दक्ष प्रजापतीला लावलं. म्हणून शिवकार्यात मात्र अवहेलना करू नये कोणाची. आपल्याच्याने नाही होत ना जाणं, नाही होत ना हरकत नाही, पण जो येत आहे त्याला येऊ द्या, त्याला बोलू नाही. अवहेलना करू नये कोणाची, तशी निंदा करू नये, नाहीतर परिणाम पुढला जन्म. कोणाचं तोंड लावलं, बोकड्याचं. बोकडा कसा करते सांगायची गरज आहे का, करायला लागेल मग काय. म्हणून आता भेटलंय नाव जपायला, नाम जप करा, नाहीतर काय न जाणं पुढल्या जन्मात कोण कुठं असेल. असो. आणि इकडे मात्र देवादिदेव महादेवांना संपूर्ण वृत्त कळालेलं आहे आणि देवादिदेव महादेवांना फार दुःख झालेलं आहे, फार दुःख झाले. आणि जसं कळालं या सतीचं शरीर जे आहे ते देह घेतला आपल्या खांद्यावरती आणि तिला घट्ट पकडून काय तर माझी सती म्हणून मात्र विरह झाला आणि ते घेऊन सर्वत्र भ्रमण करू लागले, सगळीकडे फिरू लागले आणि फिरता काय तर या सतीचा देहाचे मात्र त्या अंगाचे या शरीराचे अंग पडले, तुकडे पडलेत आणि जिथे ते पडलेत त्या ठिकाणी शक्तिपीठाची निर्मिती झाली. सर्वत्र शक्तिपीठ निर्माण झाले आणि या 52 शक्तिपीठांचं मात्र निर्मिती झाली. आणि पुढे काय तर देवादिदेव महादेव मात्र सर्व विसरले आणि आपल्या एकच आणि ते काय तर आपल्या समाधीमध्ये लीन झाले. का? कारण विरह झाला, माझी सती मात्र गेली आणि म्हणून आता कोणाशीच बोलायचं नाही, कोणाचंच काही घेणं देणं नाही, फक्त काय तर स्वतःच्या साधनेत मात्र लीन व्हायचं, तल्लीन व्हायचं. आणि म्हणून देवादिदेव महादेव मात्र साधनेत आहे आणि ते काय तर समाधी लावून बसलेले आहे. म्हणून तुम्ही कुठे कुठे असंही बघितलं असेल की देवादिदेव महादेव बसले, आपले डोळे बंद करून बस बसले, जसे बसले तसेच अनादी कालापर्यंत बसून राहिले समाधीस्थ. काही कोणाचं देणं घेणं नाही, फक्त काय तर भगवंताचं नामचिंतन स्मरण, एकच ध्यास आणि मनोमन स्मरण करू लागले. नेत्र बंदे, बाकी कसलीच परवा नाही, चिंता नाही. आणि इकडे ही सती मात्र पुढे एक जन्म तर गेला आणि पुढल्या जन्मामध्ये हिमाचल राजा आणि मैना राणी यांच्या घरी पुत्री रूपाने जन्मास आली आणि या पुत्रीचं नाव ठेवलं काय तर पार्वती. आता लक्षात आलं सती
आणि ही पार्वती हिमाचल राजा हिमालय म्हटलंय कुठे कुठे हिमाचल हिमालय या राजा आणि मैनाक राणी यांच्याकडे मात्र पार्वती जन्माला आल्या आणि या पार्वतीने मात्र पुढे काय तर नारदजींनाच विचारलेलं होतं कारण तिला पूर्वजन्माचं ज्ञान होतं आणि म्हणून विचारलं काय करावं की मला माझे भोले बाबा परत प्राप्त व्हावे तर त्यांनी सांगितलेलं होतं नारद महर्षींनी की काय कर तर तू मात्र आपल्या प्रभूचीच आराधना कर आणि या पार्वतीने बाल्य वयापासूनच देवादिदेव महाराजांची सुंदर अशी पूजा तर सोडा नाम जप तर सोडा सर्वस्व या भगवंताला देवादिदेव महादेवाला मानू लागली सर्वस्व माझं देवादिदेव महादेव मानले आणि बाल्य वयापासून जसं ज्ञान आलं पूर्वजन्माचं तेव्हापासून अखंड देवादिदेव महादेवांच्या भक्तीत तल्लीन राहायला लागल्या भक्तीमध्ये आणि बालवयातून हळूहळू हळूहळू वय वाढत गेलं आणि मग काय तर तरुण अवस्थेत आल्या आणि तरुण मुलगी ज्यांच्या घरी असेल मग कोणी पाहुणे येऊ द्या आपल्या घरी पहिले विचारते काय हो कधी तुमच्या घरचे लाडू कुठेही लग्नाला जा कोणाच्या वाढदिवसाला जा कोणाच्या तेरवीला जा कोणाच्या श्राद्धाला जा जिथं कुठं गेले एवढंच नाही तर भरपूर दिवसांनी भागवत असेल किंवा शिव महापुराण कथा आहे आणि त्या अनुषंगाने पाहुण्याच्या घरी आले तरी ते पाहुण्याच्या घरी आल्यानंतर त्यांच्या घरी जर का तरुण मुलगी असेल तर विचारतात काय म्हणतात कधी मग तुमच्या घरचे लाडू आहे का या वर्षी लाडू विचारतात की नाही तसंच आले नारद महर्षी कुठं या हिमाचल राजाकडे आणि विचारतायत कधी तुमच्या घरचे लाडू तर त्यावेळेला या हिमाचल राजाने आणि मैना राणीने सांगितलं अगदी तेच सांगितलं जे सर्वसामान्य माता पिता देखील सांगतात काय पाहुण्यांनी असं विचारलं आणि मुलगा पाहून नसेल तर घरचे काय म्हणतात सरळ त्या मुलीच्या पाहणं म्हणते असेल एखादी माझ्या मुलीच्या योग्य वर तर बघा तुम्ही म्हणते की नाही असेल एखादी मुलगा तर सांगा तुम्हीच तसंच म्हटलं कोणी नारदजींनी बरोबर ना हिमाचल राजानी पार्वतीच्या वडिलांनी नारद महर्षींना आणि नारद महर्षी तर मोठे हुशार नारद महर्षी एवढे हुशार लावायलाही हुशार आणि विजवायलाही लगेच म्हणाले नारद महर्षी काय म्हणे एक नंबर मुलगा आहे म्हणे एक नंबर तुमच्या मुलीला शोभण्याला एक पुत्र आहे म्हणे माझ्याकडे राजा खुश एक नंबर म्हटल्यावर कोणत्या वडिलांच्या मुलीला वाटणार हो की नाही द्यायची राजाने मनातच ठरवलं पण विचारून घ्यावं म्हणे आधी विचारलं दिसायला वगैरे नारद महर्षी सांगता एकच नंबर जमलं म्हणे आता बरं पण संपत्ती वगैरे विचारतात की नाही लग्नाच्या वेळेस शेती घरदार दुकान बिझनेस बंगला नोकरी काही बस तसंच विचारलं काय काही घरदार काय म्हणे असं आलिशान आहे की तिथं विष्णू भेटायला येतात ब्रह्म भेटायला येतात ब्रह्मदेवासोबत सगळे मात्र सर्व जेवढे संत ऋषी मुनी आहेत ना त्यांना आवडतात म्हणे एवढे चांगल्या स्वभावाचा पुत्र बरं पण दिसायला वगैरे लईच देखणे मग असं जर ऐकलं काय लगेच ऐकलं आणि हिमाचल राजा म्हणायला लागले करा ना मग म्हणे जमन तर पहा म्हणे आपण पाहूच आणि जसं म्हटलं नारद महर्षी तिथून निघून गेले विष्णू भगवंताला जाऊन सांगायला लागले मी तर गेलो म्हणे तिकडे तर लावलंय म्हणे आता सेटिंग लावून आलो म्हणे मी पुढलं काय तर विष्णू भगवंत आता तुमच्यावर सोपवते कारण देवादिदेव महादेव कुठे आहे समाधी लागलेली आहे आणि म्हणून मात्र बसलेले महादेव आता कोण जाईल तिथं भंग करायला समाधी आणि म्हणून मात्र पुढलं काम काय तर विष्णू भगवंत तुम्ही करा ठरलं आपल्याकडे देखील लग्न म्हटलं
एक व्यक्ती असतो ना दोन्ही पॅनलचा, त्याला काय म्हणता? तुमच्याकडे नसतं का? काय? मध्यस्थी. आणि तेच मध्यस्थी झाले कोण? नारद महर्षी. पण हा कलियुग आहे बरं, नारद महर्षी चांगली आहेत, कारण देवांच्या संगतीत संतांच्या संगतीत आहे. आता कलियुग आहे महाराज, आता मध्यस्थीच्या भरवशावर लोक करायलाच तयार नाही. कारण एक लग्न जोडलेलं होतं, ठरलं, आणि काय तर मध्यस्थी मधात लग्नाला, आणि मध्यस्थी असे मध्यस्थीच्या म्हणण्यावरती लग्न झालं. आणि मध्यस्थीने सांगितलं होतं काही नाही म्हणे, जावई एकच नंबर आहे, काय काम करते तर सांगितलं तर देवाणघेवाणचं काम कर. मुलीच्या वडिलांना वाटलं असेल बँकमध्ये कॅशियर मॅनेजर काहीतरी पैसे देत असेल, घेत असेल, देवाणघेवाण करत असेल, नाहीतर मग ट्रान्सपोर्ट कंपनी असेल, ट्रान्सपोर्ट करत असेल, काहीतरी माल विकत असेल आणि घेत असेल, खरेदी करत असेल असं वाटलं. आणि म्हणून काही विचार केला नाही, मध्यस्थीच्या म्हणण्यावरती विश्वास ठेवला आणि आपल्या मुलीचे लग्न करून दिलं. लग्न झालं, थाटामाटामध्ये मुलगी आली आणि येऊन सासरी नांदायला लागली. पण पाहते तर काय, लग्न जसं झालं, रिसेप्शन झालं, इकडे होतं ना, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मग ती सत्यनारायणची पूजा झाली. आणि मग काय तर हिचे पती मात्र मस्त झोपले. किती? 1 दिवस 2 दिवस 4 दिवस, हप्ताभर. मुलीने विचार केला कामाला कधी जाईल, हप्ताभर झोपले. फोन केला लगेच घरी, बाबा 7 दिवस झाले, जेवत्यानं झोपते, जेवत्यानं झोपते, कुठंच गेले नाही. वडिलांना वाटलं अगं बाई म्हणे लग्न म्हटल्यावर कोणाच्या घरी धावपळ असते, थकला असेल म्हणे माझा जावई, घेऊ दे म्हणे, हप्ता झाला तर घेईल 15 दिवस आराम, नंतर जाईल कामावर, सुट्ट्या घेतल्या असेल. मुलीलाही वाटलं असेल कदाचित. 15 दिवस झाले, महिना झाला, 1.25 महिना झाला. आणि मग काय पुन्हा फोन केला, बाबा 1.5 महिना व्हायला, कोणत्याच कामाला गेले नाही, फक्त जेवते आणि झोपते, एवढंच दिसतंय मला. वडील पडल्या विचारात नेमकं झालं काय माझ्या मुलीसोबत. आणि असं करत करत 6 महिने गेले आणि मुलगी आली घरी. आणि मुलगी घरी येऊन सांगते, बाबा 6 महिने झाले तुमचा जावई कुठंच कामाला गेला नाही आणि कधीच देवाणघेवाणाचं काम करताना दिसला नाही. लगेच बोलावलं कोणाला? मध्यस्थीला. जसं मध्यस्थीला बोलावलं, विचारलं, अहो तुम्ही म्हटलं होतं ना की जावई देवाणघेवाणाचं काम करते म्हणून तर आमची मुलगी दिली. पण मुलगी 6 महिने झाले सांगताय की जावई कुठंच गेले नाही कामाला, कसं? मध्यस्थी म्हणतात मी कुठं म्हटलं काही देवाणघेवाण करते? हो करते ना, मी कुठं म्हटलं पैशाची. मग जावई म्हणतात असं करतात सासरे, आणि इकडं मध्यस्थी. मध्यस्थी म्हणतात मी कुठं म्हटलं काय देवाणघेवाण करते, एवढंच सांगितलं मी कुठं म्हटलं पैशाची, एवढंच नाही तर मग कशाची देवाणघेवाण करते तुम्हीच सांगा म्हणे मध्यस्थीला. मध्यस्थी म्हणायला लागले काय नाही म्हणे, झोप घेते आणि जांभया देते. झालं की नाही म्हणे, घेणे आणि देणे, घेवाण देवाण करते. तुटलं ना महाराज ते लग्न. म्हणून सध्या लोक मध्यस्थी म्हटलं की दूरच होतात. काही काही विश्वासू आहे बरं, नाही असं नाही, काही काही चांगले आहेत, जसे नारद महर्षींसारखे. आणि मग नारद महर्षींनी सांगितलं, आणि इकडे देवादिदेव महादेव तर काय समाधीत आहे. आणि म्हणून विष्णू भगवंताला सांगितलं इथून पुढलं कार्य कोण? तुमच्याकडे. विष्णू भगवंत गेले महादेवांकडे, आणि महादेवांकडे जाऊन मात्र त्या ठिकाणी विचारतायत. पण महादेव तर तल्लीन आहे भगवत नामामध्ये, आणि नामचिंतन मात्र महादेवजी करू लागलेले आहेत. आणि त्या नामात भंगता कोण आणेल? म्हणून विष्णू भगवंत देखील गेले आणि महादेवांच्या पुढे उभे आहेत. पण म्हणावं कसं का? कारण महादेव मात्र नामात दंग आहे.
आणि ते पाहून रूप पाहिलं आणि ते रूप पाहून अगदी विष्णू भगवंत देखील क्षणार्धात का होईना पण महादेवाचं स्मरण करायला लागले, त्यांच्याकडे पाहते आणि काय हरे हरे शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवामि शंकर शिव शंकर शंभो।
जय हर हर महादेव। आणि अगदी भोले बाबांना पाहून असं सुंदर असं नाम चिंतन विष्णू भगवंत करायला लागले. कसं म्हणावं भोले बाबांना, कसं म्हणावं भोले बाबांना, आरामशीर. आणि कसं म्हणू म्हणता म्हणता मात्र काय तर विष्णू भगवंतानी विचार केला, चला म्हणे आता म्हणूनच बघ. लगेच भोले बाबांजवळ गेले, कानामध्ये सांगितलं काय, असंच जर का समाधीस्थ राहिले तर असेच समाधीस्थ राहिले तर पुढलं कार्य कसं होणार. आणि म्हणून काय तर भोले बाबा आपला विवाह मात्र करायचा. आणि त्या विवाहाकरिता काय तर सुंदरशी सुकुमार अशी दिव्य तेज जिच्या मुखकमलावरती आहे अशी दैदिप्यमान कन्या आपणाकरता आम्ही सर्व देवगणांनी बघितलेली आहे. तसं ऐकलं आणि भोले बाबा म्हणाले विवाह आपल्याला करायचाच नाही का, कारण एकच भगवंताचं नाम चिंतन करून समाधीत आहे. पुन्हा समाधी लावली. विष्णू भगवंत म्हणतात हरकत नाही, मलाही माहित आहे स्वामी काय, तर आपण मात्र सतीच्या विरहा आणि त्या विरहाला अजूनही विसरले नाही. पण एकदा मात्र बाबा स्वामी नेत्र बंद करा आणि ती मुलगी कोण आहे, ती वधू कोण आहे तिला बघा. जसं भोले बाबांनी डोळे बंद केले आणि डोळे बंद करताच मात्र ही सतीच पार्वती रूपाने अवतरित झालेली आहे आणि या हिमाचल राजा मैना राणीकडे जन्म घेतलेला आहे हे कळालं. आणि नेत्र उघडे केले आणि मग विष्णू भगवंताला स्मितहास्य करून होकार दिला. आणि जसा विष्णू भगवंताला विवाहाकरिता होकार दिला नारद महर्षी पर्यंत बातमी गेली. नारद महर्षींनी मात्र पुन्हा पोचवली. कोणती कार्य असो नाही अनाउन्समेंट झाली तर काहीच करायचं नाही. काय करायचं फक्त ती गोष्ट मात्र काय तर महिलेला सांगायची. त्या बायांना सांगायची. बाईला गोष्ट सांगली की पुन्हा वचस्कन त्याच्यावरती तू ये म्हणून सांगितली, कोणाला सांगू नको. बस तेवढं सांगितलं की ते कोणाला नाही सांगणार, पण आपली जी जवळची मैत्रीण असते तिला सांगते. आणि तिला सांगितलं की मग ती काय करते लगेच तिच्या जवळचीला सांगते, नातलगाला सांगते, भावंडांना सांगते. असं करता 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 सांगू नको म्हटलं तरी ते गोष्ट गावभर झाल्याशिवाय तसंच झालं. नारद महर्षींनी जसं सांगितलं सगळ्या देवगणांना माहिती झालं, ऋषींना माहिती झालं, शिवगणांना माहिती झालं. आणि सगळे मग काय तर भोले बाबांचा विवाह आहे, भोले बाबांचा विवाह आहे म्हणून सगळे यायला सुरू झालेत. कुठं देवादिदेव महादेवांकडे. आनंदच तेवढा झाला आणि भोले बाबांनाही आनंद झाला. आणि भोले बाबांनी काय तर आपल्या सुंदर अशा या डमरूचं वादन करायला सुरुवात केली. आणि भोले बाबांनी मात्र काय तर जसा हा डमरू वाजवला आवाज सर्वांनी ऐकला. आणि जसा आवाज कानावरती पडला सर्वांच्या आवाज कानावरती घडला आणि सगळे काय तर त्या नादावरती भिन्न झाले, देहभान हरपून गेले आणि निघाले कुठं भोले बाबांच्या दिशेने. या फक्त डमरूच्या आवाजावरून आवाज ऐकला तल्लीन झाले आणि सगळे निघाले कुठं. आणि कोण कोण आले बघा भोले बाबांच्या डमरू वाजवण्यावरती. ते सुंदरचं वर्णन आहे. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया. कैलाश पर्वत मेरे हो गया, कैलाश पर्वत मेरे हो गया. लक्षपूर्वक ऐका. बजाया नंतर म्हणा.
पर्वत मगन हो गया। कैलासावरती सर्व मगन झाले आणि यायला लागले का डमरूचा आवाज ऐकून म्हणून म्हटलंय भोले बाबांनी डमरू वाजवला आणि सर्व मग्न झाले। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया। डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया। बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया। कैलाश पर्वत मगन हो गया, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। कैलाश पर्वत मगन हो गया। कैलाश पर्वत मगन हो गया। डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया। डमरू बजाए भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया। डमरू को सुन के जी कान्हा जी आए, डमरू ऐकला आणि कान्हा जी आए। डमरू जी कान्हा जी आए। डमरू ऐकला आणि कान्हा कृष्ण भगवंत आले। डमरू को सुन के जी कान्हा जी आए, डमरू को सुन के कान्हा जी आए। कान्हा जी आए संग राधा भी आए। कान्हा जी आए संग राधा भी आए। सखियों का मन भी मगन हो गया, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश मगन हो गया। डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश मगन हो गया। गणपत चले। गणपत चले संग कार्तिक चले। गणपत चले संगे कार्तिक चले। बम्बे का मन भी मगन हो गया, सारा कैलाश पर्वत मगन हो गया। बम्बे का मन मगन हो गया, सारा कैलाश मगन हो गया। डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया। कैलासावरती येऊ लागले, गणपती आले, कार्तिक आले आणि ते पाऊण मात्र पार्वतीचं म्हण कधी येते स्वामी कधी जातो आम्ही असं व्हायला लागलं। ब्रह्माजी आले, विष्णूजी आले, सगळे मात्र काय तर सगळ्यांनी आनंद झाला आणि भोले बाबांना मात्र काय तर सर्व म्हणायला लागले आता काय तर नवरदेव होणारे। आणि नवरदेव कसा असते, नवरदेव कसा असते तर बंगाली पैजामा असते असं शिवगड म्हणू लागले।
शिवगण म्हणू लागले. पण आता कुठं तिथं बंगालीन कुठं पैजामा आणलं महाराज व्याग्रांबर, लावलं व्याग्रांबर घातलं. आणि व्याग्रांबर घातल्यानंतर एक जण म्हणाला, काय शृंगी म्हणते हो, पण नवरदेवाकडे की नाही, नवरदेव मुकुट लावलेला असतो, मुकुट. मग मुकुट कुठला, मुकुट आता कुठून आणायचा. मग लगेच म्हणाले, काय जटा केला आणि त्या जटाचा मुकुट केला. काही म्हणायला लागले, नवरदेवाला तयारी करायला पॅनकेक लावते, फाउंडेशन लावते. आता कुठून लावायचं, गेले शिवगण आणलं. थांबा बरे, चिंता नका करू, तुम्हाला पावडरच पाहिजे ना, मी आणतो. मग पावडर आणलं, कोणतं, भस्म आणली आणि दिली थोपून. लावणं वेगळं आणि थोपणं वेगळं. लावलं म्हणजे चांगलं व्यवस्थित, नाही पद्धतशीर. कुठं जास्त लागलं का, कुठं कमी लागलं का. बोले बाबाला तसं नाही दिली थोपून. कोणी म्हणायला लागले, तर माळ असते म्हणे गळ्यात भोलेच्या द्यायची. मग आता नवरदेवाला कोणती माळ, हिरे माणिक मोती काहीच नाही, मग कशाची द्यायची. शिवगण गेलेला आणली महाराज मुंड्याची माळ, टाकली गळ्यात. नवरदेवाची तयारी करू लागले, नवरदेवाची. आता नेकलेस आणायचा म्हणे, कुठून आणायचा नेकलेस, तिथं कैलासात कुठं नेकलेस. मग आणला एक सर्प, पहिलेच आहे, पुन्हा गुंडाळला. एवढे नाही झालं, काही म्हणायला लागले, नाही ना म्हणे, जटांचा तर आपण भार दिलाय, पण एवढ्याने शोभत नाहीये. मग बांधा म्हणे, कमरेला बाजूबंद असते, कमरेला असते ना बाजूबंद, हो म्हणणाऱ्या झोपल्या. हाताला बाजूबंद असते, मग बांधा हाताला बाजूबंद. बांधले सापाचे, सर्पाचे, रुद्राक्षाचे बाजूबंद. कमरपट्टा राहतो म्हणे नवरदेवाला, मग कमरपट्टा कुठला, बांधले सर्प. आणि असा सुंदरचा वेश शृंगार मात्र भोलेबाबांचा केला. आणि मग भोलेबाबांचा जसा शृंगार झाला, सगळे पाहायला लागले भोलेबाबांकडे. नवरदेव तयार झाला असा, आणि इकडे काय तर ब्रह्मदेव मेकअप करताय आपला, विष्णू भगवंत आपली तयारी करताय, काय जायचंय देवादिदेव महादेवांचा विवाह आहे. आणि मग काय सुंदर असे तयाऱ्या केल्या आणि सगळेच्या सगळे निघाले. इकडे पार्वती मातेला हळद लावल्या जात आहे, हळद लावली, सुंदरसा शृंगार केला. आणि राजाची नगरी सुंदर अशी सजवलेली आहे. आणि मग काय तर ही बारात मात्र शिवजी सहित सर्व देवता गणांसहित शिवगण मात्र पार्वतीच्या विवाह करता जाणार. शृंगार झालेला आहे भोलेबाबांचा. आणि आता काय करायचं तर विवाहाला जायचं, सगळे म्हणू लागले जायचं. आणि मग काय तर सर्व वाट पाहू लागले, आता तो क्षण येईल, आता तो क्षण येईल, आता तो क्षण येईल. आणि मग वरात निघाली. जशी वरात निघायला सुरुवात झाली, कैलासाच्या बाहेर पडायचं भोलेबाबांनी. भोलेबाबा निघाले आणि भोलेबाबाचा वेश मात्र बघितला सर्वांनी. नवरदेव, सगळ्यांना आश्चर्य वाटू लागलं, नवरदेव नवरदेव. आणि भोलेबाबा विचार करताय, कैलासाच्या बाहेर निघाल्यावर जाऊ की नको, जाऊ की नको, काही राहिलं की काय. म्हणून भोलेबाबा पुन्हा गेले कैलासावरती वापस. कोणी आपल्या वरातीतलं राहिलं की नाही असं नवरदेव पाहतो की नाही आधी. आणि तसंच भोलेबाबा पाहायला पुन्हा गेलेत, कोणी राहिलं तर नाही आपलं, आपण निघालोय. मग विष्णू भगवंताला सांगितलं, व्हा तुम्ही पुढं, आपण मग येऊ आम्ही सगळ्या वरातीगणांसोबत मागून. आणि म्हणून भोलेबाबा गेलेत, आपले सगळे शिवगण आहेत की नाही तयार म्हणून पाहायला. चला भोलेबाबा परत, आपले शिवगण तयार आहेत की नाही, सगळ्या देवतांच्या तयार झाल्यात की नाही, म्हणून एकदा पाहून घेऊयात आणि मग मात्र आपण सगळे जाऊयात. आणि म्हणून सगळेच थोडं मागवा का महिला मंडळी, हे काढायला थोडं मागवा, नाहीतर इकडले इकडे घ्या. इथं ते ना आता इकडे घेऊ. त्याचं वर्णन आहे. आणि तो वेश कसा सुंदर शृंगार सांगितला तसा केला. आणि कसा सजर हे भोले बाबा, सजर हे भोले बाबा, निराले दुले भोले बाबा निराले दुले, सजर हे भोले बाबा निराले
सजले भोले बाबा निराले सजलेंगे। भोले बाबा सुंदर असा वेश असा केला परिधान आणि निघाले। आणि भोले बाबा एकटे नाही निघाले, सोबत मग काय तर डमरू वाजवला जसा सगळे शिवगण आले। आणि शिवगणासहित मग काय विष्णू भगवंत, ब्रह्मदेव, अप्सरा, सुंदर सुंदर अप्सरा नृत्य करू लागले, येऊन गंधर्व गायन करायला लागले। आणि या गंधर्वांसहित मात्र शिवगणांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की काहीच बात नाही। आणि भोले बाबांच्या विवाह करिता आले एवढंच फक्त त्यांना भान आहे। आणि मग काय तर सर्व शिवगणांनी आवाज दिला सर्वांना, आणि ती हाक म्हणजे होती हर हर महादेव महादेव हर हर महादेव। तशी हर हर महादेव म्हटलं भोले बाबांनी, हर हर महादेव सगळे शिवगणांनी म्हटलं। भोले बाबा आले आणि शिवगणांना खूप आनंद झाला। आणि मग काय तर नाचायला सुरुवात केली। शिव पार्वती लग्नाची अवगोष्ट कशी झाली, शिव पार्वती लग्नाची अवगोष्ट कशी झाली, अवगंगावर पार्वती निघाली, अवगंगावर बैसोनी शिव पार्वती निघाली। शिव पार्वती लग्नाची अवगोष्ट कशी झाली, शिव पार्वती लग्नाची अवगोष्ट कशी झाली, शिव पार्वती लग्नाची अवगोष्ट कशी झाली, अवनत्यावर बैसोनी महावरात निघाली, अवनत्यावर बैसोनी महावरात निघाली, शिवरावर बैसोनी अवनत्यावर निघाली, अवनत्यावर बैसोनी शिवरावर निघाली। भूतप्रेता वेदाला आनंद भावेना, भूतप्रेता आनंद दादा, भूतप्रेत पिशाचांना आनंद भावेना, पिशाचे सादा आनंद देवाने, कोणी हाताची दोराने, कोणी करते खाना खोटा, हाताचे दोराने हरदेवाने, भूतप्रेत पिशाचांना आनंद भावेना, कोणी करते कोणी हाताची दोराने
कोणी करते काना गुणा नाट्यवरातीच्या पुढे नाट्यवरातीच्या पुढे भूतविताड बलशाली नाट्यवरातीच्या पुढे भूतविताड बलशाली पावरा संगारी अवटावर बैसुरी पावरा संगारी पार्वती लग्नाची अवट कशी झाली शिव पार्वती लग्नाची अवट कशी झाली अवटावर बैसुरी पावरा संगारी अवटावर बैसुरी पावरा संगारी आणि अशी नंद्यावर बसून वरात निघाली देवादिदेव महाराज बसले सगळे भूत शिवगण सगळे आले गंगी शृंगी नंदी सगळे येऊन काय तर देवादिदेव महादेवांची आज बसलेली सगळी वरात जला म्हणता ते पाहायला लागले आणि मग काय सगळे तेव्हापासून सुरुवात झाली नाचण्याची नाचायची असेल तर उभे राहू शकता पण खंब्यासारखे उभे राहू नका आणि मग काय तर वर्णन आहे भूत भूत वेताळ नाचती भूत वेताळ नाचती भूत वेताळ नाचती भूत वेताळ नाचती भूत भूत वेताळ नाचती भूत वेताळ नाचती भूत वेताळ नाचती भूत वेताळ नाचती
सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार मने नरहरी सोनार नरहरी सोनार मने नरहरी सोनार गज जन्म व्याघ्र 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 अंती शोभे वासुकी हार अंती शोभे वासुकी हार अंती शोभे वासुकी हार अंती शोभे वासुकी हार गज जन्म व्याघ्र 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 देवादिदेव महादेवांना वधू स्वरूपात देण्यात आली. सुंदर असा तो प्रसंग आज या गोंसा नगरीमध्ये आपण सर्व आनंदत आहात. निश्चित या दैदिप्यमान सोहळ्याचा सर्वांनी आनंद घ्या आणि फक्त देहाने नाही तर मनाने देखील आनंद घ्या. चला, आणि लग्न म्हटलं की मग काय तर बँड असते, नाही असते ना. इकडे जा ना. आता तर नवीन पद्धत निघाली हो. लग्न असल्या की लग्नात मात्र गाणे म्हणतात कोणते बहारो असं का फुले बरसाओ. पुढे बोला. जा बाई. फूल बरसाओ मेरे भोलेनाथ आए मेरे भोलेनाथ आए बहारो फूल बरसाओ मेरे भोलेनाथ आए मेरे भोलेनाथ आए. असं महाराजांनी म्हटलं काय, मेरे भोलेनाथ आहे. सगळ्यांनी इकडून उत्तर आलं, महाराज मेरे महबूब आहे. असंच म्हणते नाही तुमच्याकडे लग्नात सगळीकडे असंच म्हणते. म्हणणारे कोण असते, कोण असते म्हणणारे? सुगम संगीतवाले, सुगम संगीत ऑर्केस्ट्रावाले. आणि महबूब कोणाचा? ऑर्केस्ट्रावाल्याचा, बँडवाल्याचा की नवरींचा? आणि काय म्हणायचं काय म्हणता याच्याकडे लक्ष असलं पाहिजे महाराज. असो विषय सोडा. आणि ते मात्र मेरे भोलेनाथ, मेरे भोले बाबा, मेरे शंभूनाथ आहे. आणि यांचं मात्र त्या पार्वती मातेने बघितलं आणि संपूर्ण मात्र नवरीला मामा घेऊन येऊ लागले. भोले बाबा की शादी है. भोले बाबा की. आणि मग नवरीनं सगळे सखींनी सुंदर असा शृंगार करून दिलेला आहे. आणि सुंदर सखींसोबत मात्र पार्वती माता पुढे आल्या आणि पुढे सुंदर असा हा प्रसंग आहे. अगदी ज्याप्रमाणे विधिवत आपण विवाह सोहळा
स्वस्ति श्री गणनायक गजमुख मोरेश्वर श्रीनित्र बल्लारो विनायक चिंतामणि स्तेमुला लेनाद्री गिरिजात्वजं सुरवर विघ्नेश्वर ओझर ग्रामरांजन संस्थितो गणपति पुरिया सदा मंगलम शिवमंगलम सावधान। गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र स्तनया शर्मन्वती वेदिका वेत्रावेत रुद्रावेत रतिमा सुरनदी ख्यातातया गंडकी पूर्णात पूर्ण जल हे समुद्र सहिता पुरिया सदा मंगलम शिवमंगलम लेनी सुंदर कारुणी श्री या हिमालय गावात काय वाटत गाणं काय वाटत गाणं सोन्याच वार्षिक कबीर देवाचं लागत सोन्याच वार्षिक कबीर देवाचं लागत साया गावात साया गावात वाजत गाजत सोन्याच वार्षिक लगी माझे लागन सोन्याच वार्षिक लगी देवाचं लागन राज पर्वताची होती पर्वती उपर राजा व्यंगाची होती रुक्मिणी उपर राजा पर्वताची होती पर्वती उपर राजा व्यंगाची होती पर्वती उपर देवनी पत्नी काढली देशावर देवनी पत्नी काढली देशावर देवनी पत्नी काढली देशावर सोन्याचं वार्षिक कबीर देवाचं लागत सोन्याचं वार्षिक कबीर देवाचं लागत साया गावात साया गावात वाजत गाजत वाजत गाजत सोन्याचं वार्षिक लगी देवाचं लागन सोन्याचं वार्षिक लगी देवाचं लागन लग्न देवाचं लागलं सोन्याचं वार्षिक लग्न देवाचं लागलं साया गावात साया गावात वाजत गाजत
सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागन सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागन जेवढे आणला हात वर आहे तेवढे नाचले नाही बरे इमानदारीने भोले बाबा पाहत आहे खंब्यासारखं उभं राहू नका नचाना दोन हात दिले दोन पाय दिले पुढल्या जन्मात काय व्हावं लागल पुढे कोण राहील याचाही नियम नाही म्हणून चला आज आनंद घ्या नाहीतर मग आता आरती करू काय करायचं आरती करायची नाही दिल में तो शिव नाम की जरा ज्योति जला के दे आएगा मेरा भोले बाबा आएगा मेरे भोलेनाथ दिल से बुला के दे आएंगे मेरे भोलेनाथ दिल से बुला के दे ओ दिल में तो शिव नाम की दिल में तो शिव नाम की जरा ज्योति जला के दे आएगा भोलेनाथ गुलाब की ओ आएंगे भोलेनाथ की दिल से गुलाब की आएंगे भोलेनाथ की दिल में गुलाब की जरा
रूप हाथ दे मेरा भोले बाबा आएगा तेरे सेवक सदा दिन से बुला के दे आएगा मेरे भोले तेरे से बुला के दिल में तुझी मनावती दर ज्योति जगा दिया आएगा मेरा स्वामी दिल में जगा दिया आएगा भोलेनाथ की दिल में जगा दिया काही नाचणार काही म्हणल्या कशी नाचू शेजारचे पाहत आहे पण घरवाला पाहत आहे हा तो म्हणाल माझ्या जाडीच्या लग्नात नाही ना आता मोठी नाचून राहिल्या म्हणून त्या म्हणणाऱ्याला पार्वती पते हर 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 या महादेवाच्या महाआरती करतात लगेच ज्यांनी आरती आणल्या त्या पुढे थोड्या जागेवरच राहा एकदम गोंधळ करू नका आणि आरती झाल्यानंतर जिकडून रस्ता मिळेल तिकडून स्टेजवर चढू नका काल पाहिलं तिकडून मिळालं तिकडून चढू लागले आपण पुढ्या असं करू नका आणि आरती झाल्यानंतर मग निवांत शिव पार्वतीचा सुलग्न वाणा आरती घ्या आणि थोडं दूर वाहते पडायचं ओम जय शिव ओंकारा स्वामी जय शिव चंदन अमृत सोई मोरे शुभकारी सीता ब्रह्म पितांबर भाग्यमुगी ओ प्रिय शिव ओंकारा ओम जय शिव ओंकारा सनकादिका ब्रह्मादि देवादिका संगे करके कमल चक्र